लोकसभेनंतर विधानसभेलाही बारामतीमध्ये पवार विरुद्ध पवार असा महामुकाबला होण्याची शक्यता आहे। कारण अजित पवारांना त्यांचा पुतण्या युगेंद्र पवार आव्हान देण्याची शक्यता आहे। त्यामुळे बारामतीच्या राजकारणात एंट्री झालेल्या एका पुतण्याची आता राज्यभरामध्ये जोरदार चर्चा सुरू आहे। विधानसभेतही बारामतीत महाभारत। विधानसभेला पवार विरुद्ध पवार लढत। अजितदादांना पुतण्या युगेंद्र पवार देणार आव्हान। बारामतीमध्ये विधानसभेला पुन्हा एक मोठा राजकीय भूकंप होण्याची शक्यता आहे। याचं कारण म्हणजे बारामतीमध्ये लागलेला हा बॅनर। युगेंद्र पवार यांच्या वाढदिवसाला लागलेल्या या बॅनरवर त्यांचा भावी आमदार असा उल्लेख करण्यात आला। त्यामुळे विधानसभेला अजित पवार यांना त्यांचा पुतण्या युगेंद्र पवार आव्हान देणार असल्याचं बोललं जात आहे। एकीकडे लोकसभेला अजित पवार यांनी पत्नी सुनेत्रा पवार यांना उतरवत शरद पवार यांची कोंडी केली, तर विधानसभेला शरद पवार मोठी खेळी करत अजित पवार यांना चेकमेट करण्याच्या तयारीत आहे। अजित पवार यांना विधानसभेला आव्हान देण्यासाठी सज्ज असलेले त्यांचे पुतणे युगेंद्र पवार कोण आहेत त्यावर एक नजर टाकूया। अजित पवार यांचे धाकटे बंधू श्रीनिवास पवार यांचे ते चिरंजीव आहेत। अत्यंत शांत, संयमी आणि मितभाषी आहेत। चांगले संघटक आहेत। तरुणांना राजकारणात आणण्यासाठी प्रयत्नशील असतात। बारामती विद्या प्रतिष्ठानचे खजिनदार आहेत। शरयू ॲग्रोचे CEO आहेत। बारामती तालुका कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष आहेत। राष्ट्रवादीच्या फुटीनंतर शरद पवार यांना खंबीर साथ दिली आहे। लोकसभा निवडणुकीत अजित पवार यांनी सुप्रिया सुळेंना आव्हान देत काकांना कोंडीत पकडलं, तर विधानसभेला पुतण्या युगेंद्र पवारच काका अजित पवारांना आव्हान देणार असल्याचं बोललं जात आहे। त्यामुळे शरद पवार यांनी टाकलेल्या या डावाची राज्यात चर्चा सुरू आहे। ब्युरो रिपोर्ट, साम TV न्यूज।